जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे। बाई हुशार हुशार। त्या बाईनं गाव सोड आणि जंगलात प्रवेश केला, अख्खं जीवन जंगलात काढलं। त्या जंगलात पोचली असं काही लोकांना कळालं। लोकांना असं वाटत होतं की चला आपण या बाईला पकडून देऊ राजाला आणि राजाकडनं आपण द्रव्य घेऊ। पैसे जर कोणी देत असतील तर त्याच्यासाठी माणसं काही बी करायला तयार आहेत। राज्यातला चौथा हिस्सा भेटतो म्हणजे सामान्य आहे का? 43 जिल्हा परिषद सदस्याचं पद झालं ते। 43 जिल्हा परिषद सदस्य एकीकडे आणि एकटा राज्याचा चौथा हिस्सा एकीकडे। एवढी मोठी श्रीमंती भेटणारे फक्त एक मुलगी पकडून दिल्याच्या नंतर। म्हणून ती बाई जंगलात राहिली। पैसे भेटले माणसं। मी वयाचं माझं 28 वर्ष वय असताना मला एसटीचं हाफ तिकीट करून दिलं 200 रुपयावरच। माझ्याकडे अजून बी येते। मी खोटं कशा करता बोलू? माझं वय 28 वर्ष असताना एकही डोक्याचा केस पिकला नव्हता। आताही काही जास्त नाही, धोत्रामुळे म्हातारा दिसतो। आता 41 रनिंग आहे। वय 28 असताना फक्त 200 रुपये दिले। आजही माझ्याकडे ते कार्ड एसटीत बसले हाफ तिकीट द्यावंच लागते कंडक्टरला, कारण त्याच्यावर शिक्का तहसीलदाराचा आहे ना। किती रुपयावर म्हातारा केला बाळू महाराज 65 वर्षाचा? 200 रुपये। मग राज्यातला चौथा हिस्सा जर भेटत असेल तर किती माणसं बेजार असतील तिला पकडण्यासाठी? ती वनात राहिली। काही माणसं महाराजाचं सोंग घेऊन दिंड्या घेऊन गेले, पण तिला माहित होतं रामायणातलं खोट्या महाराजाचं सोंग घेऊनच जगाच्या मालकीनीला एका नालायकान फसिल त्याचं नाव रावणे आहे। ते का खरा महाराज होता का? महाराजाचं सोंग घेतलं, मग खोट्या महाराजाला जगाची मालकीन जर फसती यायची काय कथा आहे? हे तर साहजिकच फसणार आहेत ना। ती हुशार होती, तिला माहित होतं महाराजाचं सोंग घेऊन बहुरूपी आपल्याला फसविण्यासाठी येतील। म्हणून ती महाराजा आले काय असं वाजू लागलं की ती आडंगी जाऊन लपायची झाडाच्या कुठे बी। एखादा माथारा होऊन जर सिंह मरण पावला, एखादा उंट मरण पावला, एखादा हत्ती मरण पावला, एखादं जनावर मरण पावलं की त्या मरण पावलेल्या जनावराच्या जवळ वास येत होता। आणि वास आल्याच्या नंतर हे धरणारी माणसं त्या वासाकडे जात नव्हते। ती वास सहन करायची, ती दुर्गंधी सहन करायची महाराज, पण तिथं बसायची। ती कोणाच्या हाती लागलीच नाही। काय सांगू आता संतांचे उपकार। एके दिवशी खरोखर संत रस्त्याने चाललेत आणि खरे साधू भेटणं फार अवघड आहे। बवा अवघड आहे संत भेटी। यात्रा कशा करता करायची असती माहिती? तुम्ही जे माउंद करता ना, काही माणसं म्हणतात काय होते काशील गेल्या सोमळ्यास का काय येडगळीस? काय होतं पंढरपूरला गेल्या? प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाचा अभिमान संपत असतो। 2 मजली ज्यानं घर बांधलंय त्यानं मुंबईला जा, वरी पाहिल्यावर टोपी मागं पडती। हे 2 मजली ज्यानं बांधलं का ते आपण मग त्या गार होतो। आपलं काय खरंय, तिथं 52 मजली का पाहिल्यावर कळालं? मुंबई पाहिल्यावर फिरावं लागतं। आमची ते एका माणसाला 10-15 अभंग पाठ होते। ते गावात कोणाला म्हणायचा माझ्यासारखा भजण्याच कोण नाही, आपल्यासारखं पाठांतरच कोणाला नाही। ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात नेलं मी त्याला। सकाळीपासून जी पहिली मालिका झाली तर ज्ञानोबरायची पालखी टेकीपर्यंत सर्व मालिका एका माणसानं मुखोद्गत म्हणल्या। म्हणलं तुला किती पाठ आहे? मुकाड्या बस म्हणलं, आयुष्यभर म्हणायचं नाही आता मला किती पाठ आहे। कवा गर्वजीराला त्याचा माहिती? तिथे गेल्याच्या नंतर। त्याच्याकरता माणसाने यात्रा करत जाऊ, माणसाचा अहंकार संपत असतो। एक माणूस म्हणला माझे वडील वारल्याच्या नंतर मी तेरवीला 5 क्विंटल साखर गाळली। याचा गर्व कधी जाईल माहितीये का? 10 क्विंटल साखर गाळणारा पाहिला की। एक म्हणे माझे वडील गेल्याच्या नंतर मी 10 क्विंटल साखरेचे गुलाबजामुन केले। एका कार्यक्रमात गेल्याच्या नंतर अख्खा जिल्हा जेवायला होता। आपली 10 क्विंटल साखर काय करायची? एक म्हणला माझ्या मुलीचं लग्न मी इतकं मोठं केलं की बापरे बापरे, प्रत्येक माणसाला शरबत काचाच्या पेल्यात दिलं। ते असं मला सांगत होता। त्याच्या वास्तुशांतीचं कीर्तन होतं।
त्याच्या वास्तुशांतीच्या कीर्तनात माधवराव शिंदेच्या मुलीचं लग्न सांगितलं. ग्वालियरचा राजा 550 क्विंटल साखर विहिरीत टाकली. 550 क्विंटल साखर विहिरीत टाकली आणि ते शरबतची पाईपलाईन मंडपात आणली. काचाच्या गिलासात नाही दिलं. ज्याला जितकं प्याचं त्यानं मशिवानी प्या. हे काचाच्या गिलासात देणारं गपचिक बसलं. त्यानं पुन्हा आयुष्यभर सांगितलं नाही महापुरुष लग्न इतकं मोठं झालं. याच्याकरता फिरायचं असते, याच्याकरता यात्रा करायची असते. माणसाचा अहंकार संपत असतो यात्रेला. एक सुंदरशी अशी यात्रा चालली. त्या यात्रेमध्ये दिंडीमध्ये मोजकी माणसं होती. त्याच्यापैकी एक मुख्य व्यक्ती होती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी असा सुंदरसा ध्वनी चालत होता. तो ध्वनी तिच्या कानावर पडला. एरवी बहुरुपयाने केलेलं भजन वेगळं आणि निष्ठावंत वारकऱ्याने केलेलं भजन वेगळं. तिचे कान इतके सुज्ञ होते. तिने विचार केला हा जो आवाज येतो हा बहुरूपी महाराजांचा नाही. म्हणून ती झाडाच्या आड कानोसा घेत 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 त्या उंच टेकडीवर पोचली. आणि टेकडीच्या पायथ्याला रस्ता होता. त्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब, अजून काय लोक असतील अशी रस्त्यानं चालत होते. तिनं बघितलं ज्ञानोबरायच्या चेहऱ्याकडे. काय सांगू आता संतांचे उपकार. बघितलं आणि ती कधी कधी सूर्यनारायणाकडे बघायची, कधी कधी ज्ञानोबरायच्या चेहऱ्याकडे बघायची. पण तिनं एक तफावत घेतली. विवेकाचं टोक तिनं आजमवलं आणि तिनं लक्षात घेतलं प्रकाश हा सूर्याचा तेजस्वी आहे आणि ज्ञानोबरायच्या मुखावरचा भक्तीचा प्रकाश तेजस्वी. पण दोन्हीतला फरक आहे. सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजस्वी ज्ञानाच्या प्रकाशानं अंतःकरणातला अंधकार बाजूला जात होता. हे तिच्या लक्षात आलं आणि तिने विचार केला अशा साधूला सोडता कामा नये. चलत पळत आलीत नाही, अंगत टाकून दिलं त्याकडे येऊन की लुणगळतच तिथपर्यंत आली. पाय धरले. काय करू, जाय पंढरपूरला. पंढरपूरला गेली. विटेवरच्या मालकाचे पाय धरले, देह समर्पित केला. विटेवरच्या मालकाच्या पायावर देह समर्पित केला. तिथला निकष निघला. नाना प्रकारचा तर्क. तो काय कसा असेल, काय लोकांना चर्चा केल्या असत्याल, कोणाची पोरगी, हिचा बायोडाटा काय, हिच्या बापाचं नाव काय, माईचं नाव काय, आजोबा कोण होते, कोण्या कुळात होती, काय करत होते, माळकरी होते का नव्हते का. ती पोरगी होती वारांगणीची, तमाशात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. पण विटेवरच्या मालकाच्या पायावर देह समर्पित केला म्हणून भगवंताच्या उजव्या हाताला जागा मिळाली. कालांतराने एक महान भगवत भक्त पंढरपूरला वारीला आले. त्या भगवत भक्ताचं नाव होतं संत शिरोमणी निळोबाराय. निळोबारायांनी विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं. मंदिर परिसर पाहिला. ते तरटीचं झाड उगलेलं होतं. त्या झाडाच्या बुडाला वळकट टाकली आणि तिथं डोकं ठेवून झोप लागली. निळोबारायला झोप लागल्याच्या नंतर ज्या बाजूनं जो कान टेकलाय त्या कानातून रामकृष्ण हरीचा ध्वनी येत होता. त्या जागेतून निळोबाराय धडपडून उठले आणि विचार केला ही जागा रामकृष्ण हरीचा ध्वनी येतो, काय कारण आहे. या झाडाच्या सावलीखाली विचारलं त्या तरुला. ते तरू असा पाण्यानं लथपथलेला होता. त्यावर तिथे झाड रडत होतं. त्याच्यातून स्त्रीचा ध्वनी आला आणि सांगितलं महाराज मी कान्होपात्रा नावाची स्त्री आहे. या ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायावर देह समर्पित केला म्हणून मला देवाच्या उजव्या हाताला जागा भेटली. विश्वाची मालकीन डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. विटेवरची मालकीन लक्ष्मी, पैशाची मालकीन डाव्या हाताला आहे. मी वारांगणा वेशेची कन्या भगवंताच्या उजव्या हाताला आहे. निळोबारायांनी सांगितलं बाई हा एवढा अधिकार तुला पायामुळे भेटला होय, पण हे पाय तुला कोण दाखिले. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी. धन्य कानोपात्राजी
कान्हो पात्राजी झाली भाग्याची, समाजानं वाळीत टाकलेली पोरगी म्हणूस बुवा. तुम्ही आम्ही सर्वांनी त्याचा तिरस्कार करावा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची कृपा झाल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाने पहिला दर्शनाचा मान तिला द्यावा. आधी कानोपात्रेचं दर्शन घ्या, मग दर्शन घ्या. जगाच्या मालकाच्या दर्शनाचा मान जर तिला आधी प्राप्त झाला असेल तर ती माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची कृपा काय सांगू आता. संतांचे उपकार, हे संतांनी उपकार केला की समाजानं वाळीत टाकलेली माणसं सुद्धा महाराज त्या टोकाला जातात. ही संतांचे उपकार आहेत. एक पुरावा सांगतो. माणसं जेवायचे, आपलं वेळेत संपवायचं आहे का नाही, 12:30ला संपून टाकू. एका राजाला पोरग पाहिजे होतं. आणि बायकोल पोरगी झाली. काय तिच्या हातात आहे का पोरग घेणं? आणि असं जर कोणाच्या हातात असतं पोरगच पाहिजे तर पोरी हो दिल्या असत्या का? नाही. आणि तुमच्या पोराने कोणासोबत लग्न केले असते? झाडाय सांग का? माणसं सरळ नाही म्हणते. मालकानं सांगितलं लक्ष्मी लक्षात ठेवा. आता यावेळेस जर मुलगा झाला तर ठीक, आणि मुलगा जर नाही झाला आणि मुलगी झाली तर तुला आणि त्या मुलीला पाण्यात टाकी. काय त्या बाईचा दोष होता बिचारीचा. पण कर्म नको नको ती जगताप काका. त्यावेळेसही त्या महाराणीला मुलगीच झाली. प्रसूती झाली, बाळंतीण डिलेवरी. प्रचलित शब्द आहे ना ते, डिलेवरी सगळ्यात जास्त कळत आहे, प्रसूती शब्द कळत नाही. लय जणांना आपले शब्द फुकून दिले, दुसऱ्याचे बोखंडीवर घेतले. जीव सावरला आणि दावीला विचारलं. दावी म्हणजे ती बाळंत पण करणारी बाई. आता हल्लीची हॉस्पिटल मधली दाई म्हणजे ती ढवळ्या साडीवाली बाई, तिला दाई म्हणायचं. आपण तिला नर्स म्हणतो वाटते. काही हो, फक्त सात्विक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असली पाहिजे. मुलगा असो मुलगी असो सात्विक. उलट एक सांगू का तुम्हाला, मुलगा जर चांगला निघला तर एकाच कुळाचा उद्धार, मुलगी जर सात्विक निघली तर 2 कुळाचा झेंडा लावते. तिच्या सासरमध्ये म्हणते काय आमची सून आहे, वा काय आमची अधिकारी सुनबाई आहे. पण एखादा विद्वान म्हणतो नुसती तुमची सुनबाई नाही, ती कोण्या कुळातली पोरगी आहे, 2 कुळाचं नाव उंच नेती. या देशातली पवित्र कन्या जर उंच गेली तर. पण नुसत्या टाळ्या नका वाजू, चांगलं वागली तर. नुसतं अंगाला काशीफळ चिटकून नाही घेतलं पाहिजे अहंकाराचं माणसानं, त्याला वागावी तसं लागतंय. मुलगी जितकी चांगली वागली 2 कुळाचा उद्धारण, जितकी घाण वागली 42 कुळे नरकात. विठाला विठाला जाती नाक कान बुडती बेचारी, जाती नाक कान बुडती बेचारी, जाती नाक कान जाती नाक कान. आंबोला केला तरी धावे मान, बुडती बेचारी जाती नाक कान, बुडती बेचारी जाती नाक कान, बुडती बेचारी जाती नाक कान. आंबोला केला तरी धावे
मी सांगितलेला पुरावा द्याला महाराजांनी. क्या बात आहे. 42 कुळ्या खलास. चांगलं वाटलं. आमच्या मित्राला पोरग झालं. आम्ही शाळेत सोबत शिकायला होतो. मला त्याच फोन आला, म्हणे बाळू मला मुलगा झाला. महाराज म्हणत होत, म्हणे महाराज मला मुलगा झाला हो. म्हणलं छान गोष्ट आहे, वा अभिनंदन, चांगली गोष्ट आहे, तुझ्या वंशाला दीपक झाला, मुलगा झाला. त्याने पुन्हा फोन केला, महाराज मला मुलगा झाला. म्हणलं तू एकदा फोन केला ना, तुझं अभिनंदन केलं ना, झाला ना तुला मुलगा, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे म्हणलं. तिसऱ्यांदा पुन्हा फोन केला, महाराज मला मुलगा झाला. आम्हाला काय वगैरे थोडी झाली, रगील ना मी. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव चरबट, तिथलं मी भूत. आम्हालाही लेकरं झालेत म्हणे. अहो तुम्ही समजूनच घेत नाही. काय समजून घ्यायचं म्हणलं, तीनदा सांगायला तू मुलगा झाला, तुला अभिनंदन म्हणलं ना. नाही म्हणे महाराज, एक माझी इच्छा आहे, माझा झालेला मुलगा मला तुम्हाला दाखवायचा. म्हणलं मला दाखवल्यावर काय होतंय? काय नाही, असं मला वाटतं की ते भविष्यात तुमच्यासारखा महाराज होईल. म्हणलं असं काही नसतं रे, संताची आपत नव्हती संत. आमचंच पोरग महाराज होईल का, मला नेऊन इकील त्याचा मेळ लागेल. नाही तितकं नका हसू महाराज, आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती, हे फक्त तुमचं सांगायला लागलो मी. इतकं कसं इचकन विको कमी करा ना विको. त्याची इच्छा होती म्हणे महाराज याच. ते हॉस्पिटल धुंडीत गेलो. सकाळचा काला नव्हता. खुर्ची टाकलेली होती टेबलाच्या पुढं. त्या टेबलावर एक बाई बसलेली होती पांढऱ्या साडीतली. म्हणलं बाई, ओ बाई काय? तिला बाई म्हणल्यावर राग आला. तिला मॅडम म्हणायला पाहिजे होतं. मी शाळा शिकेल कमी असल्यामुळं मॅडम कसं म्हणू. म्हणलं बाई काय काम आहे? म्हणलं आमच्या इथली ती कस्तुरा नावाची बाई आहे, तिची डिलिव्हरी झाली रूम नंबर 4 मध्ये. ते दार ठकठकीलं. ते आलं बाहेर. मुलगा कुठे? त्याला आंघोळ घालायलीत म्हणले. नाव घालायला लागले. नाव घातल्याच्या नंतर मी ते मुलगा पाहिला. वा छान मुलगा इकडे. म्हणलं येतो मी. बाहेर आल्याच्या नंतर त्या बाईला विचारलं, बाई आपण कोण? मी सेविका आहे, नर्स आहे, सुई नाही, दाई आहे. बरं आपण कोण? म्हणलं मी बाळू महाराज गिरगावकर. बाई हे बा तुमचंच कीर्तन ऐके ते मोबाईलमध्ये. पाय पडीन 20 रुपये खरे दिले मला. म्हणजे 20 रुपयाची खरी नोट पाया पडून दिली ती. म्हणलं बाई सुरुवातीला माझ्यावर इतक्या कश काय तुम्ही वसकल्या धोत्रामुळं का? तुम्हाला वाटलं इडपट शेतकरी आले म्हणून? नाही म्हणे महाराज, तुम्ही त्या बाईचं नाव काढ्याबरोबरच माझ्या डोक्यात राग आला. कसं काय? त्या बाईचं बाळांत पण म्या केलं आणि बाळांपण केलं. त्याच दिवशी माझी 5 ग्रामची अंगठी हरपली. मी म्हणलं बाई 2 मिनिटं थांब. आमच्या मित्रात नाव रावश्या होतं. म्हणलं रावश्या ते पोरग माझ्याकडे घे बरं. पाहिलं ना तुम्ही? म्हणलं इकडे घे. ते पोरग जवळ घेतल्याच्या नंतर त्याची लेकराच्या अशा मुठी वळलेल्या असतात. त्याच्या लेकराची अशी मुठ उकलल्याच्या नंतर नर्सची अंगठी त्याच्या मुठीत गवसली. मी म्हणलं रावश्या तो या पोरान झाल्या जर नर्सची अंगठी चोरली, इतकं तो पोरग चोटतंय, तर मग ह्या देशाचा मंत्री केल्यावर काय काय इकीन रे. झालेत नाही, कसे झालेत याला महत्व आहे. झाले काय नाही. उपजतिया सकल जनी आगा पशुचिया आभासपणे पुत्र प्रसवती केने सकळा शिव. पशु पक्षी जनावर सगळ्यांना लेकर होत असतात. वागतीत कसे महत्वाचा विषय. पा किती दाई हुशार होती. 8व्या क्रमांकाची मुलगी झाली. विचारलं महाराणीनं, दाई काय झालंय? मुलगी झाली. रडू लागली. काय झालं बाई साहेब रडायला? या राज्याची महाराणी आहेत तुम्ही. या राज्यातला एक कोपरा ऐकला तर तालुक्यातल्या सगळ्या पोरीचे लग्न होतील इतकी तुमच्याकडे संपत्ती आहे. आणि इनमिन 7-8 पोरी झाल्या, तुम्ही रडतात. लग्नाची चिंता नाही, राजाला मुलगा पाहिजे होता, झाली मुलगी. मला आणि या पोरीला आता मरायचे, पाण्यात टाकणारे राजा. दाईन सांगितली काळजी करू नका, मी नाही मरू देत तुम्हाला. दाई गेली बाहेर आली, सांगितलं ऐका हो ऐका, राजाला मुलगा झाला.
काय गरज होती हिला फुकट कळण शेंडी वळवळ. राजाला मुलगा झालाय. इतका आनंद. संध्याकाळी मुलगा झाल्याला रात्रभर झोपलं नाही. दावी हातपाय धुतले आणि तशीच आमच्या एका महाराजाच्या घरी गेली. महाराजाला सांगितलं, महाराज सकाळी तुम्हाला नाव पाहायला बोलणार आहेत, पंचांग पाहायला, तुम्हाला महिषपदे तुम्हाला खोटं बोलावं लागतंय. हे म्हणलं, बाई आयुष्यभर मी खोटं बोललो नाही, कशाला काय सांगू आता संतांचे उपकार, कशाला खोटं बोलू. तिनं सांगितलं, तुम्ही जर खरं बोललात तर 3 मरत येत आणि तुम्ही खोटं बोललात की 3 वाचत येत. कसं? राजाला मुलगा पाहिजे होता आणि मुलगी झाली. मी सांगितलं मुलगा झालाय आणि तुम्ही जर म्हणले आता मुलगी झाली तर राणीला पाण्यात, मुलीला पाण्यात आणि खोटं बोलल्यामुळं मला पाण्यात. आणि ते म्हणले त्याला कळाल्यावर मला बी पाण्यात न. ते म्हणले जेव्हा कळन तेव्हा कळू द्या, पण सध्या कळूच द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं पोराचे कपडे घाला. तेव्हापासून पोरी पोराचे कपडे घालायला. एसटीत मी राम राम घातला. मुलगा समजून एक जणाला म्हणलं राम राम. थोत्तर फोडीन. बापरे म्हणलं, आगाऊच धंदा. कस काय? कळत नाही का तुम्हाला मुली आहेत म्हणून? म्हणलं, बाई तुम्ही कपडे घातले, फॅशन येते. असं नाही झालं म्हणा. वेरी म्हणा, इतका रिकाम आहे का कोणाला राम राम घालायला? कपडे घातले. बोलीला आमच्या महाराजाला पंचांग दाखिलं. पहा म्हणे नाव. काय सांगायचं राजे साहेब, तुमचं नशीब इतकं गोड आहे. तुम्ही जनतेवर जसं प्रेम करतात, आई लेकरावर प्रेम करते, अशा कोटीपटीनं जनतेवर प्रेम करणारा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आलाय. सुंदर मोठेपणी राज्य सांभाळील. पण दुःख एका गोष्टीचं, काय त्याचं लग्न होस तर तुम्हाला पाहता येत नाही. राजा म्हणला, मी मरूस तर पाहत नाही, पण झालंय ना. झालं मग काय हरकत नाही. कन्या पोरीलाच पोराचे कपडे. किती दिवस धकलं बापू, फक्त लग्न होस तर. राऊत बोलवले, ठाकूर बोलवले आणि सोयरीक केली पोराची. कोणासोबत? मुलीसोबत. आणि ही कोण आहे? फक्त कपडे मुलाचे. आहे कोण? आणि पुढून कोण पाहिली? कसा संसार? लग्न जमलंय, पत्रिका पाठवल्या, मंडप लावला, सगळं झालं यथासांग. आणि मग आमचे देवबाप्पा आले. राणी साहेबाला सांगितलं, राणी साहेब तयारी लग्नाची? हो म्हणले. तुम्हाला आहेर शिवलाय, फुकून घ्याला का? मला आहेर कशा करता? लग्न आहे माझ्या मुलाचं. राणी साहेब ध्यानात ठेवा, मुलगी आहे मुलगी, मुलगा नाही. अगो बाई, पहिली गाढवावर बसून धिंड माझी निघल. रातोरात 4 जणांनी प्रयाण केलं. खोटं बोलणार दाई, प्राण वाचण्यासाठी इतक्या दिवस अंतःकरणात ठेवलं ती राणी. आपले प्राण वाचावं याच्याकरता मुलाचे कपडे घालून वावरलेली ती मुलगी, आणि यांच्या तिघांचे प्राण वाचावं याच्याकरता खोटं बोललेला महाराज. 4 जण निघाले. हे आले प्रवरा संगम नेवाशाला. तुडुंब नदी भरलेली आहे, पोटाला दगड बांधलेत, आता उड्या टाकायच्यात. राजाने आपल्याला बेइज्जती करून शिक्षा घेण्यापेक्षा आपण स्वतः ह्या पवित्र गंगेमध्ये देह समर्पित करावा, असं मानस. तेवढ्या अवकाशामध्ये एका ठिकाणी एक योगीराज बसलेले आहेत. त्या योगीराजांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. पाण्यात उडी टाकायची. तेजस्वी चेहरा आहे, नामाचं तेज आहे. ज्ञानांचे राजे ज्ञानोबराय. अशा तेजस्वी साधूकडे बघितल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं, आपण या महात्म्याचं दर्शन घ्यावं. चरणावर दंडवत घातल्याबरोबर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, दीर्घमायु भव. ब्राह्मण हुशार आहे. त्या व्यक्तीने विचार केला, दीर्घमायु भव असा आशीर्वाद दिलाय तो या जन्मातला का पुढच्या? ज्ञानोबरायाने सांगितलं, शब्द माझ्या तोंडातून पडेत, काळजी करू नका, मरत नाहीत, पोटाचा दगड सोडा. ती दावी पाया पडली. कल्याणमस्तु दीर्घमायु भव
अखंड सौभाग्यवती भो. असा आशीर्वाद वरीचे उद्या महाराज लोकांना. विठ्ठल 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 हॅलो विठ्ठल 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 दावी पाया पडली. महाराणी पाया पडली. अखंड सौभाग्यवती भव, दीर्घमायु भव. राणीनं सांगितलं पाण्यात कपाळावर कुंकू असताना देहत्याग करते त्यावर ती सौभाग्यवती आहे, पण दीर्घमायु भव. ज्ञानोबारायन सांगितलं बाई तू कशी मरशील, आयुष्यवंत आहेस तू. मुलाचे कपडे घातलेली मुलगी पाया पडली. पाया पडल्याबरोबर ज्ञानोबारायनी पाठीवर हात टाकला. बाळा तुझं कल्याण हो, बाळा तुझं कल्याण हो म्हटल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं. ज्ञानोबारायनी विचारलं का रडतो रे. मी मुलगी आहे. कोण म्हणते. जी निमिष मात्रे स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. एका क्षणात मुलीचा मुलगा. दृष्टांत संपला. जर ज्ञानोबारायनी ही कृपा नसती केली ना तर त्या काळातला वेदांत पंडित त्याला देहत्याग करावा लागला असता. अनंत मावल्याला प्रसूतीच्या वेदनातून मुक्त करणारी दावी तिला देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं असतं. एका कुलाची कुलवान घराण्यातली महान महान राणी तिलाही देहत्याग करावा लागला असता. आणि आतापर्यंत मुलीच्या वेशात मुलाचे कपडे घालून, मुलगी असताना मुलाच्या वेशात कपडे घालून आतापर्यंत जीवन 25 वर्षाचा काळ गेला. त्याही मुलीला जीवदान द्यावं लागलं असतं, प्राणत्याग करावा लागला असता. पण ज्ञानोबारायच्या कृपेने त्याचे प्राण वाचले. आणि चौथा 5वा संदेश जयतपाल राजाच्या वंशाला कुलदीपक झाला. ही एकमेव कृपा महावैष्णव ज्ञानोबारायांची. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई काय संतांची कृपा आहे. एका बाईनं गौरीला हात लावला की गौऱ्या विठ्ठल म्हणायच्या. ही वार्ता काशीतल्या आनंद आश्रमावर पोचली. तिथले महान जपी तपी अनुरागी संन्यासी महात्मा योगी
अशा मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या कानावरती वार्ता पसरली. पाठीमागे बसलेले जसे योगीराज सत्पुरुष, धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र, अशी जी बसलेली महात्मे आहेत व्यासपीठावर. मागे महान एका योगीराजांच्या आश्रमावर होतो आपण, शिवगिरी बाबांच्या, जिथे ललिता पंचमीच्या दिवशी मुक्त कैवल्य योगीराज सद्गुरू जनार्दन स्वामींचा जन्म उत्सव, त्या दिवशी सद्गुरू शिवगिरी बाबांचं दर्शन झालं. आजही या बावंद्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं या सर्व योगीराजांचं दर्शन माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला झालं. माझं महत् भाग्य. अशा महान योगीराजांच्या कानावर वार्ता गेली. एका बाईनं गौरीला हात लावला की विठ्ठल म्हणतं शेवटचं, कारण मला ट्रेन आहे 3 वाजता, त्याच्यामुळं 10 एवढा पुरावा सांगतो. पूर्ण येरा माणसंही जेवायची, तर खूप समाज आहे तुमचा. खरंच म्हणे तिने गौरीला हात लावला, गौरी विठ्ठल म्हणते. होय. काही लोक नाकारू लागले. काही म्हणे अरे शास्त्र वाचिता वाचिता पानं उलटीता उलटीता आमचे कांडे घासलेत, पण अजून देव स्वप्नात नाही. तिनं गौरीला हातल्यावर गौरी विठ्ठल म्हणती. अहो नुसती गौरी विठ्ठलच म्हणत नाही, विटेवरचा मालकच तिला दळू लागतोय. तिच्या ताटातलं उष्ट खातो. नामयाची जनी कोणती भाव जेवे पंढरी रावती. चला म्हणे पंढरपूरला. हे सर्व आनंद आश्रमातले हिंदी भाषित माणसं तिकडे आले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. केशव माधव से मिलना, केशव माधव से मिलना. केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. केशव माधव से मिलना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. ती आनंद आश्रमाहून यात्रा. चलो रे भाई पंढरपूर जाना, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना. केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. पंढरपूरला आले. विचारलं जनाबाईचं घर, ते म्हणे झोपडं. कोणाचं घर आहे? दामू शेट्टीचं. दामू शेट्टी कोण? एक गुमास्त आहेत, फार मोठी व्यक्ती. चिरंजीव नामदेव राय. जनाबाई त्यांची आम्हाला माहित नाही म्हणजे कोण. सगळी लोक तिथं अशी अधिकारी माणसं होती. त्याने विचार केला लहानशा झोपड्यात आपण जायचं कसं, एवढाले आश्रम आपले, आणि काय म्हणून हिच्या घरात फेकुसायचं. कबीरजीने आपल्याला खोटं सांगितलं. या बाईच्या हातानं देव जेवतो, या बाईला दळू लागतो, या बाईला साडी कांडू लागतो, या बाईला नाहू घालू लागतो, नाहू घालतो. तुळशी जवनी जनी उकलती वेणी, माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी, म्हणून देव घाली पाणी, म्हणून देव घाली पाणी. या तुळशी जवनामध्ये जनाबाईला भगवंत नाहू घालायचे. डोई चोळी सारंग पाणी. स्वतः भगवान तिचे डोकं चोळायचे. लोक म्हणले कसं शक्य हो, काय बोलता तुम्ही कबीरजी? देखेंगे बोले चलो. ते झोपडं होतं, त्या झोपड्याच्या कुडाच्या बाजूला रात्रभर असे बसायचं ठरलं. 11:30 वाजता विटेवरच्या मालकाची शेज आरती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेज आरती झाली. दृष्ट काढली देवाची सखयाची,
पांडुरंग रायाची दृष्ट काढिते सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढिते 10:30-11 वाजता शेज आरती झाली, किलूप लावले, पुजारी निघून गेले. इकडे जनाबाईनं जात फटकिलं, गोनाबाईनं धान्य दिलं दळायला आणि जनाबाई दळायला बसल्या. बरोबर 11-11:15 वाजता जगाचा बाप, विटेवरचा मालक, विश्वाचा मालक जनाबाईच्या समोर पाय लांबून मुकुट काढून ठेवला, पाय लांबिलन, हातात खुंटा धरला. आकाशाचा चंद्रबाई माझ्या अंगणात, पंढरीचा राया दळितो जनीच्या घरात. स्वतः जगाचं विश्वाचं ब्रह्म येते आणि ते दळू लागलेले. सगळे बघत होते. दळणं आटपल्याच्या नंतर देवाला घाम आलाय. ते खुंटा धरल्याच्या नंतर देवाच्या हाताला फोड आलाय, साळी कांडू लागला. देवा हाताला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. काय कोमल हात होते ते. आणि मग सांगितलं, जना आता भूक लागली. हे जना भूक लागली. जनाबाईनं सांगितलं, देवा घरातल्या 13 माणसाच्या ताटातल्या उरलेल्या पुसून पुसून ज्या कण्या आहेत त्यांची ताटं पुसून एका खापराच्या ताटात काढलेले. जगाच्या मालकानं स्वतः उठून ते जवळ घेतलं, सगळं कालवलं, अर्धे भाग केले, अर्धा जनाबाईला खाऊ घातला आणि अर्धा आपण खाल्ला. त्यावेळेला कबीरदासांनी कूड फोडा आणि आतमध्ये गेले आणि विटेवरच्या मालकाचे पाय धरले. कडकडाटून विटेवरच्या मालकानं मिठी मारली. त्यावेळेला ही सगळी अधिकारी लोक हाताची बोटं तोंडात घालीत होती. भगवान निघून गेले. सगळ्या जणांनी जनाबाईच्या आश्रमात त्या झोपड्यात प्रवेश केला आणि विचारलं, जना नये योगियाच्या ध्याना, नाना साधनाच्या केल्या खटापटा, वाटेल ते प्रयत्न केले, वाटेल ते बेजारे त्याच्या प्राप्ती करता महाराज, अजून कोणाच्या स्वप्नात नाही. आणि बाई तुला दळू लागतो, तुझ्या ताटातलं उष्ट खातो, तुला नाऊ घालतो, तुला साळी कांडू लागतो, हे वाटेल ते काम तुला गौऱ्या वेचू लागतो, नेमकी तुझ्यावर कृपा कोणाची? जनाबाईनं काय सांगितलं, दासी नाम याचे मनोनिया. महाराज हे योगीराज, शास्त्री, आचार्य, पंडित, योगी, महानुरागी, जपी, तपी, संन्यासी हे सर्व महान योगीराज जमलेले होते. त्यांना सांगितलं, महाराज एकमेव जगाचा मालक जर माझ्या ताटातलं उष्ट खात असेल, एकमेव जर मला सगळे काही कामं करू लागत असेल, तर त्याचं एकमेव कर्तव्याची पोच पावतीये ती संत शिरोमणी नामदेवरायाची कृपा. माझ्यावर नामदेवरायाची कृपा झाली म्हणून मी या परमपदाला पोचले. काय सांगू आता संतांचे उपकार. ज्ञानेश्वर हरि 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 ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा साईराज यात्रा कमिटी उत्सव, या साईराज यात्रा कमिटीने हा सुंदरसा उपक्रम काढला. आपल्या परिसरातले गोर गरीब श्रीमंत काय असतील, श्रीमंत माणसं कसेही मनोज महाराज यात्रेला जात असतील, काय नाही ते विमानानं जातील, देवाने त्यांच्याकडे संपत्ती दिलेली आहे. पण तुम्ही एक ग्रुपनं लोक नेता, त्याच्यात एखादा सर्वसामान्य माणूससुद्धा त्याला ते पेलू शकते. आणि तुमच्या या यात्रा कंपनीमुळं सर्वसामान्य महिला असतील, पुरुष असतील, एखादा वंचित असेल, त्याला तो यात्रा तो बघू शकत नाही, पण त्या निमित्तानं तुमच्या ग्रुपच्या निमित्तानं त्याला परवडण्यासारखं आहे. आणि मग तो येतो, त्याला त्या ठिकाणचं दर्शन घडतंय आणि त्या दर्शनाचं पुण्य, त्याला मिळालेलं समाधान, त्या समाधानातलं पुण्य तुमच्याही पदरात पडतंय. म्हणून तुम्ही यात्रा काढता, आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या यात्रेचं आजचं उद्यापन, ज्याला आपण माऊंद म्हणतो, हे माऊंद विटेवरच्या मालकाने माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांचं केलं. त्या माऊंद्याला 33 कोटी देवता आधी करून जेवण्यासाठी होत्या. असं सुंदरसं माऊंद नामदेवरायाच्या जीवनात घडलं. तसंच एक आजचं एक माऊंद आहे. तुम्ही सर्वजण जे कोणीजण यात्रेला गेलेले हे ग्रुपमधले आहेत, त्यांनी सर्वांनी मिळून आजचं हा माऊंद्याचं आयोजन, अन्नदान, प्रसाद, हे सुंदरसा आजचा प्रसाद आहे विटेवरच्या मालकाचा. या प्रसादामध्ये फार मोठ्या योगीराजांची इथं वर्णीय हजेरी आहे.
अशा संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा मंडप, या परिसरात आजचं केलेलं हे अन्न नसून महाप्रसाद आहे. सर्वांनी या महाप्रसादाचं सेवन करावं. उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेले श्रोतावर्ग, माझ्या मायमावल्या, मृदंगाचार्य आदी करून सर्व गुणीजन मंडळी, आमचे महाराज गोड, त्यांचा अभ्यास आहे. प्रमाण आसाराम महाराज पाठ आहेत, त्यांना छान प्रमाण. कसं होतं कीर्तनात गाता किती चांगले येते त्याच्यापेक्षा पाठांतर किती महत्त्वाचा भाग आहे. असं का? वा, छान आहे. लगेच कळतंय ना, खान तशी ती माती तशी. लक्षात आलं. चांगल्या माणसाची लेकरं चांगलेच होत असतील. सोन्याच्या पोटी लोखंड कसं जन्मलं. महाराज गोड सुंदर पक्वाद वाजिता, तुम्हालाही धन्यवाद. परिसर गोड आहे, गोड आहे, गोड आहे. अहो साधं कॅमेरा लावणाऱ्या पोराला माळ घाल म्हणल्याबरोबर त्याने एका शब्दात शिवगिरी बाबांच्या हातानं माळ घातली. किती 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 चांगलं लेकरं. अहो बापानं सांगितलं तर पोरं ऐकत नाहीत. किती, आणि एका साधूवर किती श्रद्धा, किती श्रद्धा. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला, महाराज बाबाजींच्या हातानं माळ घातली. आनंदाची गोष्ट आहे.